नमस्कार रसिक श्रोते हो. मला माहिती आहे तुम्ही पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत होता, पण मी आणखीन एका अभिवाचन सोहळ्यामध्ये गुंतलेले होते. त्यामुळे मला थोडासा उशीर झाला आहे नवीन भाग सादर करण्यासाठी. आज मी तो कॉलर स्पीकर असतो ना, तो कॉलर माईक असतो ना, तो लावला आहे. तर आवाजामध्ये काही फरक पडला, म्हणजे चांगला येत असेल आवाज, तर मला निश्चित अगदी आवर्जून कॉमेंटमध्ये सांगा प्लीज. तर आपण सुरुवात करूया अधिक वेळ न घालवता. आपण वाचतो आहोत ऋषिकेश गुप्ते यांची दीर्घ कथा नशका प्रमराश्री. कथासंग्रहाचं नाव आहे दैत्यालय. जास्वंदी लेखकाच्या घरी आली इथपर्यंत आपण ऐकलं आहे. आता त्यापुढे ऐकूया. दैत्यालय ह्या कथासंग्रहामधील नशका प्रमराश्री ही कथा लेखक ऋषिकेश गुप्ते. कल्पना आणि वास्तवात काय फरक असतो? एका मुलाखतीत मला हा प्रश्न विचारला गेला होता. मी म्हटलं काहीच नाही. कधी कल्पना वास्तवात उतरते, तर कधी आपण वास्तवच कल्पना मानू लागतो. माझं स्वतःचं वाक्य या अशा आणि एवढ्या प्रमाणात खरं होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. खरं तर त्या उरलेल्या आणि पुढे सरलेल्या रात्रीचं वर्णन कसं करावं? एक लेखक म्हणून कदाचित ते सारं काही सांगताना मी कमी पडेन अशी भीती वाटते मला. आजवर मी वेगवेगळ्या साहित्यातून केली गेलेली स्वप्नांची अनेक वर्णनं वाचली आहेत. इंग्रजी, मराठी, हिंदी आणि मला ज्ञात इतर अनेक भाषातून लेखकांनी ही अशी वर्णनं भरपूर प्रमाणात करून ठेवली आहेत. स्वप्नांची वर्णनं करताना शब्दरचनेचा कसा खेळ करावा लागतो. शब्दकोशाच्या पोतडीतून असंख्य दुर्मिळ शब्द बाहेर काढावे लागतात. ते अनियमित पद्धतीने रचावे लागतात आणि असं बरंच काही. मी म्हटलं तर अशी शब्दरचना करून घडलेलं सारं काही सांगू शकतो, पण मग ते स्वप्न वाटेल. जे घडलं ते स्वप्नवत असलं तरी ते वास्तव होतं. पण मग त्या घटनेचा वृत्तांत मी माझ्या नेहमीच्या शैलीत कथन केला तर ते लेखन खोटं वाटेल. माझ्यासमोर दुविधा आहे, ते सत्य वाटो वा कल्पित. पण मी शपथपूर्वक सत्यकथन करण्याचा प्रयत्न करेन. तसंही सत्य हे कल्पितापेक्षा जास्तच विलक्षण असतं, नाही का? सारं कसं व्यवस्थित जुळून आलेलं. बाहेर मंजूळ पाऊस कोसळत होता. पावसाचे असंख्य आवाज वातावरणात घुसलेले. पागोळ्यांचा थप 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 गळका आवाज, बाहेर पावसाचा रस्त्यावर आपटण्याचा आवाज, मध्येच एखादा साचलेला मोठा थेंब खाली गळून फुटण्याचा आवाज. पावसाच्या आवाजाने सारा आसमंत गिळून टाकलेला. प्रकाशही कसा सावध पवित्रा घेतल्यागत सर्वत्र पसरला होता. घरात गिळगिळीत मंद प्रकाश, बाहेर पावसात भिजलेला ओला उजेड. घरात मी आणि ती. मी तिला टॉवेल दिला आणि बाथरूममध्ये जाऊन फ्रेश व्हायला सांगितलं. ती थोडीशी अवघडतच आत गेली. त्यावेळची माझी मनोवस्था सांगायची तर मी रोमांचित झालेला होतो. मी घाबरलो होतो का? नाही म्हणणं म्हणजे खोटं बोलणं ठरेल. मी उत्तेजित झालो होतं का? नाही म्हणणं पुन्हा खोटं ठरेल. मी कोड्यात पडलेला होतो. पण त्याहीपेक्षा जास्त स्पष्ट सांगायचं तर मी रोमांचित झालेलो होतो. रोमांचित.
आजवर कुणालाही साध्य न झालेलं असं काहीतरी माझ्या प्रतिभेनं साध्य केलं होतं. माझी कथा जिवंत झाली होती. जिवंत. बाथरूमचा दार उघडण्याचा आवाज आला आणि मी भानावर आलो. जास्वंदी बाहेर आली. जास्वंदी खरोखरच बाहेर आली. अगदी अगदी क्षणभर माझ्या मनात विचार आला की आता ही पुढे होत थोडंसं अवघडतच का होईना पण स्वतःची ओळख करून देईल. अगदी तसंच घडलं. ती थोडी पुढे झाली. मी जास्वंदी दातार. सॉरी टू डिस्टर्ब यू धिस लेट. मला तिच्या वागण्याचा फार धक्का बसला अशातला भाग नाही. जर ती माझी नायिका, माझ्या कथेतील नायिका असेल तर ती माझ्या मनाप्रमाणेच वागणार. यात आश्चर्य वाटून घेण्याचं काहीही कारण नाही. पण मला आश्चर्य वाटलं ते वेगळ्याच गोष्टीचं. तिने स्वतःचं नाव नुसतं जास्वंदी सांगितलं नव्हतं. ती म्हणाली, मी जास्वंदी दातार. मी माझ्या कथेच्या नायिकेचं नाव जास्वंदी ठेवलं असलं तरी तिच्या आडनावाचा विचार मी कथेत कुठेही केला नव्हता. तिचा आडनाव तसंही माझ्या दृष्टीने काही फार आवश्यक बाब नव्हती. नाव जास्वंदी ठेवलं कारण माझ्या भावाच्या भावी वधूची तशी इच्छा होती. भावड्याचं तिच्याशी लग्न झाल्यावर तिचं नावही जास्वंदी दातारच होणार होतं. खरं तर मी तिथे सावध व्हायला हवं होतं. त्या ईमेल्स, ते संदेश, हे सारं अघटित समोर घडत असूनही मी सावध झालो नाही. तर या एवढ्या साध्या गोष्टीतून मी काय सावध होणार? बरं, कथेत मी कुठेही तिच्या रूपाचं वर्णन केलं नव्हतं. म्हणजे नायिका म्हटल्यावर ती सुंदर असणारच एवढं ठीक आहे. पण हे असलं सौंदर्य म्हणजे ती सौंदर्याची खाण होती. घारे निळे डोळे, तलम गौरवर्ण, पुष्ट पण नितळ त्वचा. शी वॉज अ जेम. तिने माझ्या घरातलं अवघडले पण स्वाभाविक होतं. तिला मी कोण आहे म्हणजे मीच तिचा जन्मदाता आहे हे माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे तिच्या दृष्टीने ती एका अनोळखी व्यक्तीच्या घरात रात्री बेरात्री शिरली होती. का? प्रश्न होता तो का? ती एवढ्या रात्री माझ्या घरात का शिरली होती? तिने काही सांगायच्या आधीच माझ्या मनात ते स्पष्ट झालं. मला त्या मागचं कारण कळलं. ते कारण म्हणजे ती म्हातारी. त्या म्हातारीने तिचा पिच्छा अजूनही सोडला नव्हता. जास्वंदी जिन्यांच्या त्या दुष्ट चक्रावळीतून बाहेर आली खरी, पण तिच्यासोबत अजूनही काहीतरी बाहेर आलं. ते जे काही होतं त्याने तिचा पिच्छा पुरवला. त्याच्यापासून स्वतःला वाचवत पळताना ती इथे आली होती. प्रश्न होता तो ती इथे कशी आली? म्हणजे ती इथे या ठिकाणी माझ्या खोलीत कशी आली? मला उत्तर ठाऊक नव्हतं. खरोखरीच ठाऊक नव्हतं. ती भयभीत होती. एवढी भयभीत व्यक्ती मी माझ्या आयुष्यात आजवर कधीही पाहिली नव्हती. तिने मला बरंच काही सांगितलं. बरंच म्हणजे बरंच काही. की ती कशी त्या जिन्यांमध्ये फसली होती वगैरे वगैरे सगळं. आता या असल्या गोष्टी कोणी अनोळखी माणसाला सांगेल का? पण तिने सांगितल्या. मला त्या आधीच माहीत होत्या म्हणा, पण तरीही मला थोडासा संशय यायला हवा होता ना. थोडा संशय, अगदी किंचित का होईना, पण संशय यायला हवा होता. पण नाही आला. मला ती नेमकं काय सांगत होती याकडे माझं लक्ष नव्हतं. एक खरं, ती मध्येच स्वतःची नजर खिडकीकडे वळवत होती. 4 शब्द बोलत होती. पुन्हा नजर खिडकीकडे. खिडकी बंद करू का? मी थरथरत्या आवाजात विचारलं. ती काहीच बोलली नाही. पण मी उठलो आणि खिडकीजवळ आलो. कडी ओढत मी खिडकी बंद केली. खिडकी बंद करण्याआधी माझी नजर बाहेरच्या रस्त्यावर गेली. रस्त्यावर
रस्त्यावर ती उभी होती, अंगभर लपेटलेली गोधडी, डोक्यावर पदर, हातात धनगरी काठी. पण यावेळेला ती वेगळी दिसत होती. तिचं वेगळेपण माझ्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही. एरवी ती मला दिसायची तेव्हा तिचं लक्ष कुठेतरी भलतीकडे असायचं, पण त्यावेळी मात्र ती माझ्याकडेच पाहत होती. माझ्याकडे, माझ्या डोळ्यात डोळे रोखून. खिडकी बंद झाली आणि मी तिच्या डोळ्यातून बाहेर आलो. आम्ही बेडवरच बसलो होतो. माझ्यापासून अगदी 4 हातावर ती. तिने पांढरी साडी नेसली होती, शुभ्र पांढरी साडी, शुभ्र पांढरा ब्लाऊज, गळ्यात शुभ्र पांढऱ्या मोत्यांची माळ, हातात शुभ्र पांढरी मोत्याची बांगडी. ती नखशिखांत शुभ्र शुभ्र होती. तिच्या शरीरातून काहीतरी शुभ्रसं घमघमत होतं. पुढे जे घडलं ते स्वप्न नव्हतं. पुढे जे घडलं ते सत्यही नव्हतं. सत्य आणि कल्पिताच्या मध्ये, सत्य आणि कल्पिताच्या सीमारेषांवर एक सामायिक प्रदेश असतो. पुढे जे घडलं ते त्या सामायिक प्रदेशात घडलं. चुंबनं, आलिंगनं, द्वेषपूर्ण श्वास आणि 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 बरंच काही. ज्या ज्या ठिकाणी तिच्या शरीराचा स्पर्श माझ्या शरीराला होत होता त्या त्या ठिकाणी माझ्या त्वचेतून उष्णतेचे स्फोट होत होते. तिचा गंध बेहोश करत होता. तिचा स्पर्श चटके देत होता, शासन करत होता. मध्येच कधीतरी ग्लानीच्या डोहात माझी शुद्ध हरपली. खिडकीचा पडदा भेदून बाहेरची उन्हा आत आली तेव्हा मी जागा झालो तेव्हा ती शेजारी नव्हती. कुणी म्हणेल यात आश्चर्य ते काय, कथा कादंबऱ्यात हे एवढंच आणि असंच व्हायचं. विश्वास ठेवा, हे एवढंच घडलं नाही. ज्या कथेचा शेवट करायचा मी आटोकाट प्रयत्न करत होतो त्या कथेला आता सुरुवात झाली होती. माझ्या समोरच्याच भिंतीवर लिपस्टिकच्या लाल अक्षरात एक वाक्य लिहिलं होतं, मीट यू इन दिल्ली, जास्वंदी दातार. कथा इथे बेचव होऊ शकते. म्हणजे कुणालाही इथे असं वाटू शकतं की हे म्हणजे काय, काहीही बाबा. पण हे असं कधी वाटेल जर ही कथा असेल तर, हो ना. पण हे सत्य असेल तर, हे सत्य असेल तर. सकाळी उठलो तेव्हा ती घरात नव्हती, पण घरभर तिच्या वावराच्या खुणा होत्या. तिच्या मस्तचा सुवास सर्वत्र पसरला होता. तरीही क्षणभर रात्री घडलं ते सत्य होतं का संभ्रम, हा अविश्वास माझ्या मनात होताच. मी अंथरूण तपासलं. रात्रीच्या आमच्या प्रणयाच्या खुणा त्या ओल्या अंथरुणात विखुरल्या होत्या. मला धक्का बसला. तो मी दात घासायला बाथरूममध्ये शिरलो तेव्हा. बाथरूमच्या आरशासमोरच्या हँगरवर तिची अंतर्वस्त्र टांगलेली होती, ब्रा आणि निकर. इट वॉज अनबिलिव्हेबल. कुणीतरी आलं होतं हे नक्की, कुणी स्त्री. मग ती कुणीही असू शकेल. कुणीही म्हणजे कुणीही. ती माझ्या कथेतील जास्वंदी असेल किंवा खरीखुरी. मी शरमलो. तिला मी आजवर भेटलेला नसलो तरी ती माझ्या धाकट्या भावाची होणारी बायको होती. तिच्याबद्दल मनात असा विचारही आणणं म्हणजे, पण ती आली होती. ती कुणी का असेना, ती आली होती हे नक्की. आणि ती खरोखरच आली असेल तर माझ्या बाबतीत जे घडत होतं ते निश्चितच चांगलं नव्हतं. काही अज्ञात हात कोळ्याच्या शिताफीनं माझ्या भोवती आपलं जाळं विणत होते आणि मी त्यात फसत चाललो होतो. मी अस्वस्थ होऊन घरभर एरझारा घालत राहिलो. काय चाललं होतं काय हे माझ्या भोवताली? खरंच काय हे सारं माझ्या कथेतून बाहेर आलं होतं? मला आलेली ती ईमेल्स,
ज्यात मला डोकं ताळ्यावर ठेवून लिहिण्याचा सल्ला दिलेला होता, ती खरी होती? खरी म्हणजे खरंच खरंच का त्या कुणा अज्ञात अनाकलनीय स्रोताकडून किंवा एकेकाळी अस्तित्वात असणाऱ्या खरोखरीच्या पण आता मृत असलेल्या व्यक्तींकडून आलेल्या सावधगिरीच्या सूचना होत्या? विचारांच्या गरगर फिरणाऱ्या भोवऱ्यात मेंदूच्या चिंधड्या उडण्याआधीच मी लॅपटॉपला नेट कनेक्ट केलं आणि माझं ईमेल अकाउंट ओपन केलं. विश्वास, यू हॅव 0 अनरेड मेल्स. अरे, 2 दिवसात मला एकही नवं मेल आलेलं नव्हतं. एकही मेल न आल्याचं सांगणारा तो संदेश मला वाकुल्या दाखवत होता. एरवी अशी मेल येताच अस्वस्थ होणारा, भयभीत होणारा मी आज मात्र एकही मेल नाही हे पाहून सरफडलो, अस्वस्थ झालो. मी फेसबुकवर लॉग इन झालो. वैभ्याचा एकही ऑफलाईन मेसेज नव्हता. गेला आठवडाभर माझ्याशी या ना त्या कारणाने संपर्क साधणारे, मला सावध करू पाहणारे माझे मृत मित्र आज मला सोडून गेले होते की काय? थरथर कापत मी दिवसभर घरात एकटाच बसून राहिलो. दुपारी केव्हा तरी दाराची बेल वाजली. आताशा खुट्ट झालं तरी भीतीने काळजाचा थरकाप उडत असे. अशा वेळेला बेलचा कर्कश आवाज काळजावर भयाची तप्त मुद्रा उमटवून गेला. कसा बसा धीर धरत मी दरवाजा उघडला. बाहेर कुणीच नव्हतं. एक पोस्टकार्ड तेवढं खालच्या फरशीवर पडलं होतं. पोस्टमन, माझा जीव भांड्यात पडला. पोस्टमन होता. मी पोस्टकार्ड उचललं, समोर धरत वाचलं. किरटं, तिरक्या वळणाचं जुनं अक्षर, जेमतेम 7 ते 8 शब्द. होणारे न चुके, येई ब्रह्मा जरी आडवा. जे घडायचं ते घडून गेलं होतं. आता पुढे घडणारं मला काय, साक्षात ईश्वरालाही टाळता येणार नव्हतं. हाच अर्थ होता ना त्या शब्दांचा. भयाच्या असंख्य इंगळ्या माझ्या शरीरभर डसल्या. ही भीती त्या संदेशाविषयी नव्हती. ही भीती वेगळीच होती. ही भीती पोस्टकार्डवरच्या त्या अक्षराबद्दलची होती. ते अक्षर माझ्या ओळखीचं होतं. ते अक्षर मी कसं विसरू शकेन? याच हाताच्या वळणाला मी कसं विसरू शकेन? या हातांनीच तर मला लहानपणी शुद्धलेखनाचे पाठ दिले होते. ते अक्षर माझ्या आजीचं होतं. माझ्या आजीचं, जी 30-35 वर्षांपूर्वीच मृत झाली होती. दिवस असाच सरला. भयाच्या, संभ्रमाच्या आणि विस्मयाच्या सावटाखाली. 2-3 वेळा मी घराबाहेर जाण्यासाठी म्हणून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण गेटवरूनच परत फिरलो. ती तिथेच उभी होती, बसस्टॉपपाशी. अंगभर लपेटलेली गोधडी, केसांच्या जटा, हातात धनगरी काठी. घरात मी भयभीत होतो, पण निदान सुरक्षित होतो. बाहेर पडताच तिने कोणत्याही क्षणी माझ्यावर झडप घातली असती. कोण होती ती? अशी बाहेर का उभी होती? तिला माझ्याकडून काय हवं होतं? या प्रश्नांचा खरं तर कधी ना कधी सोक्षमोक्ष लावावाच लागणार होता. पण ती वेळ अजून आलेली नव्हती. तेवढी हिंमत माझ्यात अजून एकवटली नव्हती. एखादा दिवा हळूहळू मिणमिणता व्हावा तसा बाहेर दिवस मिणमिणत गेला. अंधारासोबत हुरहुर आली, अस्वस्थपणा आला. अस्वस्थपणासोबत भीती आली. भीतीसोबत अंगावर खुट्ट झाला तरी उमटणारा शहारा आला. आणि त्या शहाऱ्याने शरीरभर पावसाळी थंडीतही घामाचा एक पातळ थर उमटवायला सुरुवात केली. फोन वाजला तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. मी केवढ्यांदा दचकलो. दिवसा निदान बाहेर माणसं आहेत या कल्पनेची सोबत असते. रात्री तर तेही नाही. रात्रीच्या वेळी
कशाचीही खात्री देता येत नाही, अगदी अगदी स्वतःच्या सावलीचीही. थरथरत्या हाताने फोन उचलत मी कंप पावल्या आवाजात हॅलो असं म्हटलं. दादा. फोन भावड्याचा होता. माझ्या हाताची थरथर क्षणात कमी झाली. बोल भावड्या. दादा. अरे बोल ना. भावड्याला काहीतरी बोलायचं होतं, पण बहुधा ते कसं बोलावं हे त्याला कळत नव्हतं. दादा बरा आहेस ना. भावड्या हे असं का बरं विचारत होता. का रे. मी माझा स्वर शक्य तेवढा सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत म्हटलं. नाही, हां, तसं काही नाही. तो गुळमुळीतपणे म्हणाला. अरे काय झालं, बोल ना. दादा तू रागवला नाहीस ना. अरे मी का बरं रागावू, आणि तेही भावड्यावर. भावड्याला नेमकं काय विचारायचं होतं मला. नाही रे, का रागवीन मी, आणि तेही तुझ्यावर. मी स्वरात ओलावा आणत म्हटलं, आणि भावड्याचा सूर खुलला, कारण त्याचं पुढचं वाक्य एकदम हसत आणि उत्साहात उच्चारलं. तरी तरी जास्वंदी म्हणालीच मला की तू रागावणार नाहीस म्हणून, आणि नाहीच रागवलास. थँक्स दादा. आणि जास्वंदी पोचली बरं का व्यवस्थित दिल्लीला. माझ्या तोंडातून शब्द फुटेना. दादा तुमच्यात जे काही घडलं ना, जे घडलं ते घडलं. बाहेर रात्र होती का दिवस, हे सत्य होतं का स्वप्न. स्वप्न आणि सत्याच्या आधेमध्ये अलीकडे पलीकडेही असे काही प्रदेश असतात का, जिथे तर्काला, सुसंगतीला काहीच थारा नसतो. अतर्क्य, अनाकलनीय आणि अविश्वसनीय हाच तिथला कार्यकारण भाव असतो. विसंगती आणि संभ्रम हेच तिथल्या बुद्धिप्रामाण्यवादाचे मूलनियम असतात. भावड्या हे काय बोलत होता. म्हणजे रात्री जी जास्वंदी माझ्या घरी राहून गेली होती ती माझ्या कथेतली जास्वंदी नव्हती, तर वास्तवातली भावड्याची भावी वधू होती. मग ती म्हातारी, तिचं ते भयभीत होणं, हे सगळं काय होतं. आणि त्यानंतर आमच्यात जे घडलं ते तिने भावड्याला सांगितलंही, आणि ते ऐकूनही भावड्याची प्रतिक्रिया एवढी समजूतदारपणाची होती. पण भावड्याच्या पुढच्या बोलण्याने माझे हे सारे प्रश्न विरून गेले. भावड्याच्या पुढच्या बोलण्याने माझ्या मनात सुरू झाली ती प्रश्नांची आणि संभ्रमाची कधीही न थांबणारी वावटळ, जी माझं पुढचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली. दादा जास्वंदी कधीपासून माझ्या मागे लागली होती. म्हणत होती मी जाते, अनिरुद्धला सगळं सांगते, तो रागवणार नाही. गरगर 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 माझ्या डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याचा गरगर आवाजात मी स्वतःला हरवून टाकलं. आणि अगदी देवा शपथ सांगतो दादा, आम्हाला दोघांनाही आमचं प्रेम जमेपर्यंत याची कल्पना नव्हती रे. अगदी सुरुवातीला एकदा माझं दातार आडनाव ऐकल्यावर जास्वंदी म्हणाली होती की तिचा एक्स बॉयफ्रेंडसुद्धा दातारच होता म्हणून. आई शपथ त्याचा. अगदी खरोखर तेव्हा आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती की तूच निघशील म्हणून. गर 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 जेव्हा समजलं तेव्हा वी बोथ वेअर शॉक्ड. पण तोवर बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. घर 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 आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात अगदी अखंड डुंबून गेलो होतो. बट आय वॉज कन्सर्न्ड अबाउट यू. आधीच एवढी वर्ष आपली रिलेशन्स स्ट्रेसफुल होती, त्यातून आत्ता कुठे थोडी बरी होत आहे तोच हे घर 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 घर. बट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग जास्वंदी वॉज पॉझिटिव्ह की तू हे शांतपणे घेशील. शेवटी तीही तुला
तसं म्हटल्यास माझ्या एवढंच किंवा काकणभर जास्तच ओळखते. तू तिचा प्रियकर होतास, पण पूर्वी. आता मी तिच्या आयुष्यात आहे. आम्ही लग्नाचा निर्णय घेतलेला आहे. ती हे सारं तुला सांगण्यासाठी काल खास रात्रीच्या फ्लाईटने पुण्याला आली. तिने तुला सारं सांगितलं. दादा, यू टूक इट लाईटली. थँक्स, थँक्स दादा, थँक्स. गर 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 गर. भावड्या भावड्या हे काय बोलत होता. माझ्या एकूण मानसिक समतोलावरचा विश्वासच डळमळीत झाला होता. समोरचा माणूस जे बोलतोय तेच मला कळत होतं का माझ्या मेंदूत काही असे विलक्षण बिघाड घडले होते की ज्यामुळे समोरच्याने बोलावं एक आणि मला कळावं एक, असं काहीसं घडत होतं. माझं परसेप्शन, माझी ग्रहणशक्तीच पणाला लागली होती का. घर 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 पंख्याच्या आवाजाभोवती गिरक्या घेत माझ्या मनातले विचारही एका विशिष्ट काल्पनिक परिघाभोवती प्रदक्षिणा घालू लागले. त्या विचारांमध्ये एकसूत्रता नव्हती. ते विचार भरीव नव्हते. सावरीच्या कापसासारखे हलके, वजनरहित आणि अंधूक, शुभ्र पांढरे असे ते विचार होते. भावड्याने फोन कधी खाली ठेवला मला कळलंच नाही. भावड्याचा फोन नक्की आला तरी होता का. मी कॉलर आय डी तपासला. स्क्रीनवर भावड्याचं नाव आलं. आम्ही तब्बल अर्धा तास बोलत होतो असं कॉलर आय डीची स्क्रीन सुचवत होती. म्हणजे भावड्याच्या मते जास्वंदी माझी पूर्वाश्रमीची प्रेयसी होती. तिनेच त्याला तसं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं तिने. की बाबा, तुझा हा जो लेखक भाऊ आहे तोच माझा एक्स बॉयफ्रेंड होता म्हणून. इज इट दॅट सिम्पल. आणि भावड्याचा यावर विश्वास बसला. पण तिने भावड्याला असं खोटं का सांगावं. देवाशपथ काल रात्री आधी मी जास्वंदीला कधीही पाहिलंही नव्हतं. किंबहुना तीच जास्वंदी आहे हेही मला खात्रीशीररित्या ठाऊक नव्हतं. ती दारावर तो निरोप लिहून गेली आणि तो निरोप. मी धाडकन उठलो. दरवाजासमोर जाऊन उभा राहिलो. मीट यू इन दिल्ली, जास्वंदी दातार. लिपस्टिकच्या खडूने लिहिलेला तो निरोप अजूनही दारावर तसाच होता. त्या इंग्रजी अक्षरांखाली लाकडी दारावर अजून काहीतरी लिहिलेलं होतं. कुणीतरी चाकूसारख्या एखाद्या तीक्ष्ण अवजाराने कोरावं तसं कोरलेलं होतं. मी पुढे झालो. अगदी जवळ गेलो आणि 440चा झटका बसावा तसा बाजूला उडालो. किरट्या आणि तिरप्या अक्षरात कुणीतरी दारावर एक शब्द कोरलेला होता. नशका प्रमराश्री. नशका प्रमराश्री. मीठ खारट असतं, साखर गोड, आंबा, सफरचंद, गूळ, मध हे सारं गोड असतं. 2 + 3 5 आणि 777 + 893 = 1670. H2O म्हणजे रासायनिक परिभाषेत पाणी. नराच्या शुक्रजंतूचे मादीच्या बीजाशी फलन होऊन पुनरुत्पादन होते. मला नारिंगी रंग आवडतो. झेंडूची फुले नारिंगी रंगाचीच तर असतात. ती इतरही रंगाची असू शकतात, म्हणजे पिवळी किंवा जांभळी. हे मी काय बडबडत होतो. मी वेडा नाही, नक्कीच नाही. पण प्रत्येक वेडा असंच म्हणत असतो. थोडा विचार केल्यानंतर माझ्या काही गोष्टी लगेचच लक्षात आल्या. भावड्याने आज फोन केला तेव्हा तो म्हणाला की तो जास्वंदीशी पुढच्या वर्षी लग्न करणार होता. आत्ता काही महिन्यांपूर्वी जेव्हा भावड्याने मला फोन केला होता त्यानुसार तो जास्वंदीशी 2-4 महिन्यात लग्न करणार होता. त्याने लग्नाची तारीखही मला सांगितली होती आणि त्या तारखेनुसार त्याचं लग्न पुढच्या आठवड्यात होतं. मी आठवडाभर आधी म्हणजे 2 दिवसांनी दिल्लीला जायला निघणार होतो. माझं विमानाचं तिकीटही तयार होतं.
भावड्याचा आजचा फोन किंवा या आधीचा फोन, यापैकी कुठला तरी एक फोन खोटा होता, फसवा होता. भावड्याचा आजचा फोन झाल्यावर जेव्हा विचारांच्या गोंधळातून मी स्वतःला सावरलं, तेव्हा मी भावड्याला लागलीच उलटा फोन फिरवला. पण भावड्याचा फोन लागला नाही. भावड्या भावड्या असं का करत होता? भावड्या खोटं का बोलत होता? कुणीतरी मोठ्या शिताफीनं, दुष्ट कलात्मकतेनं माझ्या भोवताली एक कारस्थान रचत होतं. पण मी त्या शिकार होणार नव्हतो, निश्चितच नव्हतो. पुढचे 2-4 तास मी तर्कशुद्ध विचार करण्यात घालवले. गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांचा अगदी बारकाईने विचार केला. काही घटना तर कागदावर उतरवूनही काढल्या. मागल्या काही काळात घडलेल्या बऱ्याच घटना अगदी कृत्रिम वाटाव्या अशा होत्या. कुणीतरी कॉम्प्युटरवर मिक्सिंग करून एका व्यक्तीच्या धडाला दुसऱ्या व्यक्तीचं शीर लावावं, तशा काही घटना कुणीतरी माझ्या आयुष्याला चिकटवल्या असाव्यात असं मला वाटू लागलं. पहिली गोष्ट म्हणजे ती म्हातारी. मला नुसती इकडे तिकडे दिसणारी ती म्हातारी काय होती, कोण होती? मी माझ्या कथातून असे फिअर एलिमेंट बऱ्याचदा पेरतो. त्यांची मूळ कथानकातली भूमिका फारच दुय्यम असते. किंबहुना त्या पात्रांना मूळ कथानकात काहीही स्थान नसतं. पण भीती निर्माण करण्यात मात्र ही पात्र सिंहाचा वाटा उचलतात. ती म्हातारी म्हणजे मला तशा प्रकारचा एक कृत्रिम, दुय्यम पण मला घाबरवण्यासाठी कथानकात पेरलेला एक फिअर एलिमेंट वाटला. अधनमधनं मला येणारी मृत व्यक्तींची मेल्स. काय होती ही मेल्स म्हणजे? ते गूढ संदेश. काय होते हे संदेश? काय अर्थ निघत होता यातून? एकूण कथानकात या संदेशांना वा या ईमेल्सना महत्त्व होतं, कारण हे घटकच वाचकाला कथेशी घट्ट जोडून ठेवणार होते. कथानकातलं गूढ, भय, हुरहुर या जाणीवा या घटकामुळेच कायम राहणार होत्या. या जाणीवांना उत्कंठेचं रूप मिळत होतं. या साऱ्या घटनांमुळेच वाचक कथेशी घट्ट चिकटून राहणार होता. आणि मग एक विचार मनात आला आणि मी केवढ्यांदा दचकलो. माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांकडेही मी एक कथानक म्हणून पाहू लागलो होतो. असं तर झालं नसेल की कुणीतरी माझीच कथा लिहित असेल? मी लेखक नसून मुळात एक पात्रच असेल? काहीही, अगदी काहीही विचार मनात येतात. विण्या राणेच्या शब्दात सांगायचं झालं तर आयुष्याला भाल्या एवढ्या झाटा फुटल्या की मनात हे असे विचार येऊ लागतात. मीठ खारट असतं, साखर गोड, आंबा, सफरचंद, गूळ, मध हे सारं गोड असतं. 2 + 3 = 5 आणि 777 + 893 बरोबर 1670. H2O म्हणजे रासायनिक परिभाषेत पाणी. नराच्या शुक्रजंतूचे मादीच्या बीजाशी फलन होऊन पुनरुत्पादन होते. मला नारिंगी रंग आवडतो. झेंडूची फुलं नारिंगी असतात. ती इतरही रंगांची असू शकतात, म्हणजे पिवळी किंवा जांभळी. हे मी काय बडबडतोय माहीत नाही. माहिती आहे की एक छोटासा व्यायाम आहे, उदय बहुतुलेने सांगितलेला व्यायाम. पण त्याने तो मला का सांगितला आठवत नाही. नशका प्रमराश्री या भोसडीच्या शब्दाला तेवढा अर्थ लागायला हवा. या साऱ्याला सुरुवात झाली ती मी ऊर्जा टॉवर्सचे जिने ही कथा लिहायला घेतल्यावर. ही कथा लिहिण्याचा विचार मनात आला आणि जणू या ना त्या कारणाने माझ्या आयुष्यात घडणाऱ्या त्या अनाकलनीय घटनांचा संदर्भ माझ्या लेखनाशी होता हे नक्की. विशेषतः माझ्या या कथेशी. माझी ही कथा ऊर्जा टॉवर्सच्या जिन्यांमध्ये घडते.
यामुळे आता माझ्याकडे एकच पर्याय होता. या सर्वांच्या मुळाशी जाणं हा एकच पर्याय. या सर्वांच्या मुळाशी जाणं म्हणजे माझ्या कथानकाच्या मुळाशी जाणं. माझ्या कथानकाच्या मुळाशी जाणं म्हणजे ऊर्जा टॉवर्सच्या त्या जिन्यात स्वतःला शोधणं. हो, ऊर्जा टॉवर्सचे जिने, ऊर्जा टॉवर्सचे जिने. देवा देवा. ऊर्जा टॉवर्समध्ये जाण्याचा निर्णय मी घेतला तेव्हा रात्रीचे 2:30 वाजले होते. साऱ्या जगाला गुंगारा देऊन बाहेर अंधार अजगरासारखा सुस्त पहुडला होता. जड, घनदाट आणि काळाशार अंधार. मी काहीही विचार न करता घराबाहेर पडलो. गाडी काढली आणि अंधाराच्या पोटात गुडूप झालो. बाहेर पाऊस पाझरत होता. पावसाच्या पाण्यात भिजून रस्ते काळे कुळकुळीत पडलेले. रस्त्यावरले दिवे त्या भिजलेल्या काळ्या रस्त्यांवरच्या पाण्यात गटांगळ्या खात होते. रस्त्यावर इतर वाहनं नव्हती, माणसं तर नव्हतीच नव्हती. मी लकडी पूल ओलांडला तेव्हा सहज नजर खाली गेली. मुळा दुथडी भरून वाहत होती. समोर नदी पात्रातला भिडे पूल पाण्याखाली जाऊन जमाना उलटल्यासारखा वाटत होतं. मी डावीकडे वळत कुमठेकर रस्ता पकडला आणि सदाशिव पेठेकडे वळलो. पेरू गेटच्या अलीकडच्या गल्लीत गाडी पार्क केली आणि मी गाडीतून खाली उतरलो. रस्त्यावर अजूनही कुणीही नव्हतं. सभोवताली होता तो फक्त निर्जीव निर्जीव इमारतींच्या गर्दीत हरवलेला पाऊस आणि रस्त्यावर एखाद्या खुळ्यागत उभा मी. अर्थात माझ्यासमोर ऊर्जा टॉवर्स उभी होती. ऊर्जा टॉवर्सच्या आत गोल अंधारे जिने होते आणि त्या जिन्यात न जाणो कोण 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 होतं ते. गेट सताड उघडं होतं. जणू दोन्ही हात पसरून ऊर्जा टॉवर्सची ती इमारत माझं स्वागतच करत होती. चौकीदाराचं अनाथ स्टूल पावसात एकटंच भिजत होतं. बाहेरच्या दिव्याचा प्रकाश गेटच्या थोडं आत जात जात संपला होता. त्या प्रकाशाच्या आभेपुढे अंधार अधिकाधिक धीट होत गेलेला. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती, पण तरीही मी आत पाऊल टाकलं. पार्किंग लॉटमध्येच लिफ्टचा रिकामा स्लॉट उभा होता. लिफ्टच्या बाजूनेच जिना वर गेलेला अंधारा जिना. खरं तर आता वीज होती तरीही ऊर्जा टॉवर्सच्या जिन्यात अंधारच होता. इंडिकेटरवरची लाल प्रकाश अक्षरे लिफ्ट 5व्या मजल्यावर असल्याचं दाखवित होती. मी बटन दाबत लिफ्ट खाली बोलवली. गुम असा आवाज झाला. दरवाजाच्या मध्ये असणाऱ्या काचेच्या खिडकीतनं मला आतला दोरखंड हल्ल्याचं दिसलं. लिफ्ट खाली आली. मी आत शिरलो आणि 5व्या मजल्यावर जाण्याचं बटन दाबलं. माझा प्रवास जास्वंदीप्रमाणेच असणं आवश्यक होतं. मी लिफ्टने वर जाऊन मग जिन्याने खाली उतरणं आवश्यक होतं. हे असं मला का वाटत होतं ठाऊक नाही, पण वाटत होतं खरं. खट असा आवाज करत लिफ्ट थांबली. दार उघडत मी बाहेर आलो. 5व्या मजल्यावर बापटांच्या ऑफिससमोर एक मंद दिवा तेवढा जळत होता. तो एक अपवाद वगळता प्रकाशाला त्या भागात कुणीही वाली नव्हता. का करत होतो मी हे सगळं? मनातून निघालेल्या एका अनोळखी उर्मीसाठी, मेंदूने बांधलेल्या काही अतार्किक धारणांची शहानिशा करण्यासाठी. माझे पाय हळूहळू लटपटू लागले होते. मी जिथे उभा होतो तिथे जो प्रकाश होता त्या प्रकाशाला काही प्रकाश म्हणता आलं नसतं. ते अंधाराची एक छटा मात्र होती. तो अंधार जसजसं खाली जावं तसतसा अधिकाधिक निर्घृण होत गेला होता. मी खाली नजर वळवली. 2-4 पायऱ्या दिसत होत्या, पण त्यापुढे मात्र काहीही दिसत नव्हतं.
जणू त्या पायऱ्यांपुढे सामान्य विश्वमुळी अस्तित्वातच नव्हतं. बाहेरचा पावसाचा आवाज कानावर पडत होता. तो आवाजच बाहेर एक सामान्य विश्व अजूनही हयात आहे याचा धीर मनाला पुरवत होता. पण तेवढंच. तो एक अपवाद वगळता त्या ठिकाणी जिवंतपणाची व सामान्यत्वाची एकही खूण आढळत नव्हती. मी एक पाऊल खाली टाकलं, मग दुसरं, मग तिसरं. आता मी त्या अजस्त्र अंधाराच्या अगदी घशाशी उभा होतो. एक पाऊल पुढं टाकलं की तो अंधार मला गिळून टाकणार होता. एका पावलावर माझ्यासाठी किती पर्याय उभे होते. त्या एका पावलावर माझ्यासाठी आयुष्यच जणू थांबून राहिलं होतं. माझ्यापुढे काळोख होता. त्या काळोखात काहीही असू शकत होतं. अगदी अगदी काहीही. हृदय पिळवटून टाकून काळजाचं पाणी करणारी भीतीही लाजेने मान खाली घाले असा काहीतरी अनंत आणि अमाप भयाचा आविष्कार मला अनुभवायला मिळू शकला असता, जिचा अनुभव सोडा पण एक चुटपुट्टा स्पर्श आपल्याला झाला हे समाधान मानून या जगाचा निरोप घेताना धन्यता मानावी अशी मूर्तिमंत आणि जिवंत भीती जर मला अनुभवायला मिळणार असती तर. एक भयकथा लेखक म्हणून मी त्या काळोखात पाऊल टाकायला तयार होतो का? ज्या भयाचा आविष्कार सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न मी एवढी वर्ष करत होतो, ते भय साक्षात जेव्हा माझ्यासमोर एक स्वतंत्र प्रजाती म्हणून उभे राहू पाहत होते तेव्हा माझा पाय असा लटपटत का बरं होता? आयुष्यभर प्रकाशापुढे मी अंधाराला झुकते माप देत आलो होतो. माझ्या कथातून आणि माझ्या वागण्यातूनही प्रकाश भगभगीत असतो. तो सर्व काही उघडं नागडं जे असेल ते स्पष्ट दाखवतो. तो ना सत्याची तमा बाळगत ना असत्याची. पण म्हणूनच प्रकाश मला मिळमिळीत वाटतो, एकमितीय, एकसुरी वाटतो. सारं काही स्पष्ट आणि उघडं दाखवणाऱ्या प्रकाशात उत्कंठाला तगत नाही. मी अशा उजेडात जन्मच घेऊ शकत नाही. त्यापेक्षा अंधार बरा. हत्तीचा प्रत्येक अवयव चाचपून पाहणारे 5 आंधळे किती नशीबवान होते. एकाच ज्ञात वस्तूच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करण्यापेक्षा 5 स्वतंत्र इंद्रियगम्य बोध मला जास्त कलात्मक आणि प्रतिभात्मक आविष्कार वाटतात. अंधारात एखादा गिळगिळीत स्पर्शही स्त्री देहासारखा पुष्ट आणि तलम वाटू शकतो, तर लखलखणारं सोनंही माती मोल धातूच्या तुकड्यासारखं निष्प्रभ ठरू शकतं. अंधार लपवतो, म्हणूनच मला तो जास्त प्रिय. या संपूर्ण ब्रह्मांडात नाहीतरी पाहण्यापेक्षा लपवण्यासारखे जास्त आहे, नाही का? मग मागचा पुढचा विचार न करता मी 2 पावलं खाली टाकली आणि 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 मीच अंधार झालो. तो जिना उतरणं म्हणजे आंधळं असणं म्हणजे काय याचं प्रात्यक्षिक होतं. एका बाजूच्या भिंतीचा आधार घेत मी हळूहळू चाचपडत खाली उतरत होतो. पायऱ्यामध्ये संपत होत्या. पायऱ्या संपल्याची खात्री करून घेण्यासाठी एक पाऊल फरशीवरून घासत पुढे न्यावं लागेल. मग दुसरं, मग पुन्हा पहिलं, पुन्हा दुसरं. पायाला पुन्हा पायऱ्या जाणवल्या की भिंतीचा आधार घेत चाचपडत खाली उतरायचं. असं किती वेळ करत होतो मी कोण जाणे. कुठे होतो मी? कितव्या मजल्यावर होतो मी? स्वतःच्या मनात, मेंदूत मी खोल खोल उतरत जातोय असं वाटत होतं मला. मग अचानक जाणीव झाली ते मागे कुणीतरी असण्याची. माझ्या मागे, माझ्या पाठीमागे. छे, माझ्या पाठीला अगदी चिकटून कोणीतरी चालत होतं. मी थांबलो.
की थांबत होतं. पुन्हा पाऊल पुढे टाकलं की माझ्या पावलावर पाऊल टाकत पुढे सरकत होतं. एका धुंदीत त्या ठिकाणी पोहोचलेल्या मला तात्काळ वर्तमानाची जाणीव झाली. हे हे मी काय करत होतो? कथांमधून कितीही तत्त्वज्ञान वा सौंदर्यशास्त्रीय विचार मांडता येतात, पण प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी करता येते का? जेव्हा अवयव आणि इंद्रिय साथ देत नाहीत तेव्हा मेंदूतून पोकळ बुडबुड्यांसारखं बाहेर येणारं तत्त्वज्ञान काय कामाचं? माझे पाय लटपटत होते. सर्वांगाला घाम सुटला होता. माझ्या आतून कोणीतरी ओरडून ओरडून मला सांगत होतं की वेळ आहे तोच इथून बाहेर पड, बाहेर पड, बाहेर पड. मी त्या अंधारातच थबकलो. हातापायाने आजूबाजूला चाचपून पाहू लागलो. आता डाव्या बाजूने उतरणारे जिने सोयीस्कररित्या उजव्या बाजूला वळले होते. माझ्या कथेत वळले होते अगदी तसे. असं का कधी होतं? असं होतं? मला माहीत होतं. कसं कुणाच ठाऊक, पण मला माहीत होतं की ते उजवीकडे वळणारं वळण माझ्यासाठी घातक होतं. त्या वळणानंतर ज्ञात सृष्टीपलीकडील कुठला तरी अज्ञात प्रदेश सुरू होत होता. त्या प्रदेशाला नेहमीचे विश्वनियम लागू नव्हते. त्या प्रदेशाला बुद्धिप्रामाण्यवाद, विवेक, तर्क हे शब्द वर्ज्य होते. त्या प्रदेशात हिरव्या रंगाचा सूर्य असू शकत होता आणि काळ्या रंगाची वृक्ष संपदा. तिथे हवेत उडणारी माणसं असू शकत होती आणि चालणारे पक्षी. तेथील जीव जागेपणी स्वप्न पाहत असतील आणि निद्रेत प्रत्यक्ष जगत असतील. तिथे पायाखाली आकाश आणि डोईवर जमीन असेल. नुसत्या नजरेने एका वेळी हजारो मुलायम स्त्री देह भोगता येतील असा रम्य प्रदेश होता तो. तो प्रदेश माझ्या कल्पनेतला होता. तो प्रदेश माझ्या अंतर्मनातला होता. तो प्रदेश माझा होता. पण एक नक्की, तिथे सत्याला पर्याय नव्हता. दुधारी तलवारीसारखं धारदार सत्य तिथे माझी वाट पाहत होतं. एक असं सत्य जे कारणं वा पर्यायांकडे सहानुभूतीने पाहून आपली धार कमी करणार नव्हतं. एक इतकं धारदार सत्य की ज्याच्या नुसत्या स्पर्शाने रक्ताचे लोट वाहू शकत होते. चराचर व्यापून उडणारं सत्य होतं ते. त्या सत्यापुढे साक्षात परमेश्वरही दुबळा होता. या अशा उद्ध्वस्त करणाऱ्या सत्याला सामोरा जायला मी तयार होतो. आता प्रश्न माझ्या तयारीचा व माझ्या इच्छेचा असा उरलेला नव्हताच. रिमोट कंट्रोलचं बटन दाबलं की पुढे सरकणारा वा मागे फिरणारा मी एक कृत्रिम वस्तू मात्र होतो. मी मागे वळण्याचा एक शेवटचा प्रयत्न करून पाहिला, पण माझं पाऊल पुढेच पडलं. आता काळोख थोडा निमला होता. म्हणजे तो उजेड होता असा अर्थ मात्र घेता आला नसता. तो एक प्रक्षेप मात्र होता. अंधाराचाच प्रक्षेप. फक्त हा अंधार डोळ्यापासून काही लपवत नव्हता. काळपट लाल रंगाच्या काचेतून पाहावं तसा सभोवताल दिसत होता. माझ्या पायाखाली आता संगमरवरी आधुनिक फरशा नव्हत्या. या फरशा जुनाट होत्या. काळ्या रंगाच्या पत्थरापासून बनवलेल्या, जीर्ण आणि प्राचीन. मी आता ऊर्जा टॉवर्सच्या जिन्यात उभा नव्हतो. माझ्या आजूबाजूला आधुनिक बांधकाम केलेल्या भिंती नव्हत्या. मी कुणा अंधाऱ्या गुहेत उभा होतो. माझ्या दोन्ही बाजूंना एका दगडी विवराच्या नैसर्गिक भिंती होत्या. पायाखालचा जिना गोल 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 वळत खाली, खूप खूप खाली दिसेनासा झाला होता. खरं तर दिसेनासा होणं हा शब्दही इथे चुकीचा ठरेल. माझी नजर जेवढी पुढे सरकेल, दृष्टी जेवढं खाली पाहू शकेल,
तेवढ्या खोलवर तो जिना पोहोचला होता. तो जिना जणू पृथ्वी गर्भातच जाऊ पाहत होता. आणि आणि अचानक मला ती दिसली. जिन्याचा तळ शोधण्यात माझी नजर एवढी गुंग झाली होती की सुरुवातीला माझ्या दृष्टीला ती जाणवलीच नाही. पण पण ती होती. खालच्या पायरीवरच ती बसली होती. पाठीवरून पुढे ओढलेली गोधडी, हातात धनगरी काठी, केसांच्या जटा. एक थंड शिरशिरी माझ्या सर्वांगावरून वाहत गेली. भीतीने पायात पेटके येऊ लागले. हृदयाने धडधडणं थांबवलं. गेले महिने, 2 महिने मी तिचा चेहरा पाहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. पण ती मला कधीही दिसली नव्हती. जेव्हा दिसायची तेव्हा पाठमोरी किंवा डाव्या व उजव्या बाजूला वळलेली अशीच. तिचा चेहरा मला आजवर कधीही दिसला नव्हता. 4 पावलं पुढे टाकायचा अवकाश ती मला दिसणार होती. कोण होती ती? अवघ्या काही क्षणात उत्तर येऊन थबकलं होतं. एक तर तिने मागे वळून पाहावं किंवा मी पुढे होऊन तिचा चेहरा पाहावा. उत्तर मिळणार होतं. मी पुढे झालो. ती थांबली. तिला थांबावंच लागलं. काहीतरी अघटित घटत होतं. तो येत होता. तिच्या आवाक्यातलं. तिला शक्य तेवढं सारं काही करून झालं होतं. त्याला रोखण्याचा शक्य तेवढा प्रयत्न तिने केला होता. पण तरीही तो येत होता. पण ती त्याला एवढ्याच सामोरी जाणार नव्हती. तिच्या समोर येण्यापूर्वी त्याला अजून बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागणार होतं. मला स्वप्न पडलं की काय? तेही जास्वंदीचं स्वप्न. पण स्वप्नात ती मला अशी टाळत का होती? मी मान हलवली. टाळ्यावर आलो. मी अजून त्या दगडी जिन्यातच उभा होतो. खालच्या पायऱ्यांवर ती बसली होती. एवढ्यात माझ्या कानामागे, मानेवर मला कुणाचा तरी गरम श्वास जाणवला आणि कुणीतरी माझ्या कानात पुटपुटलं, शनकाप्रमराश्री. तिला तेवढा वेळ मिळाला विचार करायला, कल्पना करायला. आता त्याचा शेवट जवळ आला होता. कधीतरी त्याला हे सांगावंच लागणार होतं. भयातिरेकाने मी किंचाळलोच. किती थंड शब्द होते ते. माझ्या धमन्यांतून खेळणाऱ्या रक्ताचं क्षणार्धात बर्फ झालं. मी मागे वळून पाहिलं. माझ्या मागे खिन्न अंधार मख्खपणे उभा होता. पण कुणी हे असं का म्हणावं? असं म्हणजे हे असं चुकीचं. तो शब्द होता नशकाप्रमराश्री. पण माझ्या कानात उमटलेले शब्द होते शनकाप्रमराश्री. नशकाप्रमराश्री की शतकाप्रमराश्री? मी खाली पाहिलं. तिने आता जागा बदलली होती. ती अजून 4 पायऱ्या खाली गेली होती. कशी कुणाच ठाऊक. पण माझ्या मनातली तिच्याविषयीची भीती आता कमी होत चाललेली. मला तो अंधार आता भिवत नव्हता. उलट त्या अंधाराची आता मला उत्सुकता वाटू लागली होती. त्याचा धीर आता चेपला होता. शेवटाकडे येऊन उत्तर शोधायला तो आता एवढा आतुरला होता की. पण नाही, असं होऊन चालणार नाही. ती तशीच तिच्या रायटिंग रूमकडे धावली. तिने कॉम्प्युटर ऑन केला. देवा किती वेळ घेतो हा PC चालू व्हायला. खालच्या पायऱ्या आता निसरड्या झाल्या होत्या. शेजारच्या भिंतींतून झरे वाहत होते. त्या झऱ्यांच्या पाण्याने खालच्या दगडी पायऱ्यांवर हिरवं बुळबुळी शेवाळ साचलं होतं. मी पुढे पाऊल टाकताच पाय सरकत होता. ती आता माझ्यापासून अगदी काही पावलांवर होती. जेमतेम 8 ते 10 पायऱ्या. मी जपून पण तरीही घाईघाईने खाली उतरायला सुरुवात केली. 1 पायरी, दुसरी,
तिसरी. तो तो आता तिच्यापाशी येऊन ठेपलाच होता. काय काय करावं? कम्प्युटर ऑन झाला होता, पण वर्ड प्रोसेस चालू व्हायला अजून एखादे मिनिट लागणार होतं. छे, तो तो खरंच वेळेआधी तिच्यासमोर येऊन पोचला तर. पण तिच्याकडे त्याला रोखण्यासाठी, निदान त्याचा तो खाली उतरण्याचा वेग कमी करण्यासाठी एक युक्ती होती. काशन प्रमराश्री. पुन्हा एकदा तेच सर्वांगावर बर्फाचा चटका देणारे थंड शब्द. पण हे असं काय? काशन प्रमराश्री, मगाशी शनका प्रमराश्री, आता काशन प्रमराश्री. कुणीतरी माझ्याबरोबर हा कोड्यांचा खेळ का खेळत होतं? आणि मग मला ती जाणीव झाली. कुणीतरी मला त्या म्हातारीपर्यंत पोहोचण्यापासून रोखत होतं. पण का आणि कोण? मी खाली पाहिलं. ती आता अजून 4 पायऱ्या खाली गेली होती. तिच्यासमोर मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ल्ड 2007 ओपन झालं होतं. तिने फाईलचा ऑप्शन उघडला. मग ओपन फाईल. समोर अनेक नावं होती. तिने थरथरत्या हाताने नशका प्रमराश्री अशा ओबडधोबड नावावर क्लिक केलं. मग तिने फार वेळ घालवला नाही. तिने धाड धाड करत टायपिंगला सुरुवात केली. काय होतं हे? कुणीतरी कॉम्प्युटरवर बसलंय, काहीतरी लिहू पाहतंय. ही अशी स्वप्न का पडतायत मला? तीही अशा ठिकाणी. मग कुणीतरी माझ्या आतून पुन्हा एकदा ओरडलं, स्वप्नात आहेस तू, स्वप्नात. तुला स्वप्न पडतायत. मागे फिर, मागे फिर, वेळीच सावध हो, मागे फिर. पण आता एवढ्या जवळ आल्यावर ते मागे. छे. प्रकाश नमराश्री हे शब्द मात्र कुणीतरी अगदी विजयी स्वरात उच्चारले. त्या स्वरामध्ये हास्य होतं, पण खिजवणारं. प्रकाश नमराश्री हे शब्द ओळखीचे आहेत. हां, प्रकाश नमराश्री, श्रीराम प्रकाशन. इंटरनेटवरचे माझे सर्व पासवर्ड मी याच नावावर ठेवलेले आहेत. याहू, गुगल, फेसबुक, ऑर्कुट, अगदी सर्व पासवर्ड. श्रीराम प्रकाशन म्हणजे माझं पहिलं पुस्तक काढणारं प्रकाशन. पुन्हा 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 कोणीतरी कुत्सित खिजवणारं हसलं. मग कुणीतरी त्या कुत्सित हसण्याच्या स्वरातच पुटपुटलं, वेडा. मग आणखीन कुणीतरी, वेडा. मग अजून एक आवाज, वेडा. पुन्हा वेगळा आवाज, वेडा वेडा. हळूहळू त्या आवाजात इतर अनेक वेगवेगळे आवाज मिसळले. त्या सर्व आवाजांचा मिळून एक कोरस बनला. तो कोरस वेडा वेडा हा एकच शब्द वारंवार उच्चारत होता. वेडा 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 वेडा. ते मला वेडा म्हणत होते, मला. तो कोरस कानात रुतू लागला, तीक्ष्ण ओरखडे ओढू लागला. मला त्या वेदना सहन होईनात. मग दोन्ही हात कानावर धरून मी तिथेच मटकन खाली बसलो. ती किती वेळ कीबोर्ड बडवत होती कुणास ठाऊक. मनात जे काही होतं ते सारं तिने लिहून काढलं. लिहिण्याच्या ओघात ज्या थोड्याफार चुका झाल्या असतील त्या नंतर पाहता आल्या असत्या. पण आधी त्याला रोखणं महत्त्वाचं होतं. त्याला रोखणं फार महत्त्वाचं होतं. नाहीतर अघटितच घडलं असतं. संथ पण सातत्यपूर्ण लयीत वेडा वेडा वेडाचा गजर माझ्या कानात घुमतच होता. मी उठलो. कानावर दाबून ठेवलेले हात काढले. पुन्हा एकदा सभोवताली वेडा वेडा हा गजर घुमला. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्याकडे थांबायला वेळ नव्हता. लवकरात लवकर मला जास्तीत जास्त खाली जाणं आवश्यक होतं. खाली, खोल,
माझ्याच मनात, आत, अंतर्मनात. लिखाण संपलं तेव्हा तिने सुस्कारा सोडला. तो येत होताच. कथा संपूनही ती त्याला मात्र अजूनही थोपवू शकली नव्हती. पण तिला आता त्याची काळजी नव्हती. तिची कथा पूर्ण झाली होती. विधिलिखित लिहिलं गेलं होतं. आता आता माझ्या पायाखाली पायऱ्या नव्हत्या. मी मुळात त्या विवरवजा अंधाऱ्या गुहेत नव्हतोच. माझ्या सभोवताली एक लखलखीत खोली होती. पण त्या जागेला खोली असं तरी कसं म्हणणार? माझ्या चहोबाजूला होता तो संगमरवरी फरशांनी डोळे दिपवणाऱ्या लखलखीत प्रकाशात ग्रासलेला सभोवताल. एवढा प्रखर प्रकाश की त्या प्रकाशाच्या तेजाने डोळ्यांची आग होत होती. मी डोळ्यांवर हात धरत प्रकाशाचा तो तप्त झोत बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. डोळ्यांना आता थोडंफार दिसू लागलं होतं. माझ्या समोरच एक भिंत होती. भिंत कसली? डोळे दिपवणाऱ्या प्रकाशाचा एक उभा वरखच कुणीतरी कापून माझ्यासमोर उभा केला होता. त्या भिंतीवर कुणीतरी काळ्या रंगात काहीतरी लिहिलं होतं. बरेचसे ईमेल आय डी. हे सर्व ईमेल आय डी माझ्या ओळखीच्या होत्या. ह्याच पत्त्यावरून मला त्या सावधगिरीचा इशारा देणाऱ्या ईमेल्स आल्या होत्या. या सर्व ईमेल आय डीच्या खाली अजून काहीतरी लिहिलेलं होतं. मी जवळ जात ते वाचण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या डोळ्यांना ते तेज सहन होईना. मी दोन्ही हात पुन्हा एकदा डोळ्यांवर धरले. प्रकाशाचा झोत कमी झाला. खालची दिपलेली अक्षरं आता मला अंधुकसर दिसू लागली. ती अक्षरं वाचण्यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. ते शब्द एव्हाना माझं आयुष्य झाले होते. ते शब्द होते नशका प्रमराश्री, नशका प्रमराश्री. पण मला कळलं ती भिंत नव्हती, ते एक दार होतं. भिंतीत बेमालूम लपलेलं, सहज नजरेस न पडणारं. मी पुढे होत हलकेच त्या दाराला स्पर्श केला. दार विनासायास उघडलं गेलं. आत कुणीतरी होतं. कुणीतरी कुणाशी तरी तावातावाने बोलण्याचा आवाज येत होता. आवाज माझ्या ओळखीचा होता, पण कुणाचा हे मात्र अजूनही नीट ध्यानात येत नव्हतं. मी पुढे झालो. एक पाऊल आत टाकलं. मग मात्र मला तावातावाने बोलणारी ती व्यक्ती स्पष्ट दिसली. तो उदय होता. डॉक्टर उदय बहुतुले. तो ज्या कुणाशी तावातावाने बोलत होता ती व्यक्ती एका पलंगावर पाय पसरून बसली होती. पलंग कसला, हॉस्पिटलची कॉट होती ती. मग माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली की मगाचं ते दार उघडून मी आता एका हॉस्पिटलमध्ये आलो होतो. हॉस्पिटल माझ्या ओळखीचं होतं. ते माझ्या मित्राचं डॉक्टर उदयचं हॉस्पिटल होतं. पण उदय एवढ्या जोरजोराने कुणाशी बोलत होता आणि काय बोलत होता? मी 2 पावलं पुढे गेलो. आता मला कॉटवर बसलेली ती व्यक्ती स्पष्ट दिसायला लागली. ती व्यक्ती मी होतो. मी. हा भास होता का? एका वेळी मी ऊर्जा टॉवर्सच्या जिन्यात आणि उदयच्या हॉस्पिटलात असू शकत होतो का? मग खरा कोण? आता हे सारं पाहणारा मी का उदय समोर कॉटवर पाय पसरून बसलेला मी? मी माझा हात उचलला आणि डोळ्यासमोर धरला. मग मी माझे पाय, शर्ट, चपला या साऱ्यांकडे एक नजर टाकली. मीच होतो. मग कॉटवर कोण बसलं होतं? आठवण, स्मृती, काय द्यायचं ते नाव द्याय त्यांना, कारण त्या तुझ्याच आहेत. तू कितीही हाकलायचा प्रयत्न केलास तरी त्या कधी ना कधी तुझ्याकडे येणारच. हे शब्द लिहिताना ती शहारली होती, मनोमन मोहरली होती.
आजवर अशी कथा तिला कधीही सुचली नव्हती. तिला वाटलं जणू ही कथा ती नव्हे, दुसरंच कुणीतरी लिहित आहे. आठवण, स्मृती, काय द्यायचं ते नाव दे त्यांना, कारण त्या तुझ्याच आहेत. तू कितीही हकलायचा प्रयत्न केलास तरी त्या कधी ना कधी तुझ्याकडे येणारच. कुणीतरी हलक्या पण स्पष्ट शब्दात माझ्या कानात पुटपुटलं, या माझ्या आठवणी आहेत. पण मी असा उदयच्या हॉस्पिटलातल्या कॉटवर कधी बसलो होतो. त्याच आवाजानं, त्या स्पष्ट स्वरात मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तुला वेड लागलं होतं तेव्हा. फटाक्यांच्या माळेला कोणीतरी आगीची काडी लावावी आणि त्यात विणलेला एक एक फटाका फटाफट फटाफट फुटत जावा, तसे माझ्या मनात अज्ञात आठवणींचे फटाके फुटू लागले. त्या आठवणी भयप्रद होत्या, त्या आठवणी ओंगळ होत्या, त्या आठवणी क्रूर होत्या. रॉयल्टीचा चेक घ्यायला मी बापटांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा अकाउंट्समधल्या जोशीबाईंनी हातावर एन्व्हलप टेकवलं. मी पाकीट उघडून पाहिलं. 2718 रुपयांचा चेक होता. सोबत एका कागदावर हिशेब जोडलेला. 302 × 9 बरोबर 2718. मी बाईंकडे पाहिलं. त्यांना विचारलं, हा हिशोब कोणत्या दराने केला आहे? तर त्या मख्ख चेहऱ्याने माझ्याकडे पाहतच राहिल्या. मग थुंकल्यासारख्या म्हणाल्या, पहिल्या रीडिंगला 5 रुपये प्रतिपान, दुसऱ्या रीडिंगला 4 रुपये, एकूण 9 रुपये, 9 रुपये प्रतिपान. तुम्ही जुने प्रूफ रीडर म्हणून हा दर. साहेब इतरांना फक्त 3 आणि 2 एकूण 5 रुपयाचा दर देतात. मी काहीच बोललो नाही. साहेबांना भेटायचं आहे, थोड्या वेळाने गुळमुळी स्वरात म्हणालो. पैशाची कटकट करायची असेल तर? जोशीबाई अजूनच त्वेषाने थुंकत म्हणाल्या, नाही, पैशाचं काही नाही. मग? माझ्या संग्रहाबद्दल. त्याचं काय? आता बरीच वर्ष झाली माझ्या संग्रहाचं काय करणार हे विचारायचं आहे. जोशीबाईने इंटरकॉमवरून आत फोन लावला. सर, दातार आलेत, भेटायचं म्हणतायत. नाही, चेक दिला, पण त्यांना काहीतरी विचारायचं आहे. जोशीबाईंनी फोन ठेवला आणि मला आत जाण्यास सांगितलं. बुजल्यासारखा आत जाऊन मी कसा तरी खुर्चीवर बसलो. बोला. बापटांचे घारे करडे डोळेच जण बोलले. काही नाही. मग निघा. मी चुळबुळत तिथेच बसून राहिलो. जास्त पैसे मिळणार नाहीत. बोलता बोलता बापटांनी उजवी तर्जनी डाव्या नागपुडीत घातली आणि बोटांच्या चिमटीतलं मेकूट पिळत शेजारच्या ॲस्ट्रेट टाकलं. पैसे नको आहेत? मग आता काय, बायको हवी आहे माझी? माझा संग्रह 2 वर्ष इथे फुकट काम करायला लागेल, मग संग्रह प्रकाशित होईल. चालेल? मी काहीच बोललो नाही. दातार, या क्षेत्रातला अनुभव आहे तुम्हाला. प्रूफ रीडर आहात. प्रूफच तपासा. लेखक बनायचं काम करू नका. चला निघा आता. मी तरीही तिथे थांबलो. आता काय, माझ्या बापाच्या बादशाला थांबलाय? माझं स्क्रिप्ट परत मिळेल का? माझं स्क्रिप्ट त्याची सुरळी करून काय? भरण बापटही थुंकले. यावेळी त्यांच्या थुंकीत खकारा मिसळलेला होता. दीन चेहऱ्याने पण रागाने खदखदत मी बापटांच्या ऑफिसातून बाहेर पडलो. मग वेलणकरांचं नकाराचं पत्र. प्रति श्री विश्वास दातार यांची सप्रेम नमस्कार. आपल्या यंदाच्या दिवाळी अंकास पाठवलेली आपली ऊर्जा टॉवर्सचे जिने ही कथा मिळाली. धन्यवाद. आमच्या अंकांची परंपरा मोठी आहे. आमच्या अंकाने आजवर मराठीला अनेक मोठे मोठे कथाकार दिले आहेत. आमचा अंक
ह्याव आहे, आमचा अंक त्याव आहे, आमचा अंक मराठी साहित्यसृष्टी नामक कृष्णाने लिहिलेलं मोरपीस आहे. या अंकासाठी भयकथा नामक क्षुद्र साहित्य प्रकार पाठवून आपण आमच्या गौरवशाली अंकाचा अपमान केलेला आहे. एवढी वर्ष प्रूफ रीडर म्हणून काम केल्यावर तुम्हाला लेखक व्हावेसं वाटणं अगदी साहजिक आहे. पण तो तुमचा प्रांत नव्हे आणि भयकथांसारखा ओंगळ साहित्य प्रकार हाताळण्यापेक्षा कापडाच्या दुकानातल्या हिशोबाच्या वह्या लिहित जा. कळावे, तुमचा श्रीह वेलणकर. ह्या कसल्या आठवणी आहेत? या अशा खोट्या आठवणी कुणी माझ्या मनात का आणि कधी कोंबून ठेवल्या? पण फटाक्यांच्या माळेतल्या काही आठवणी अजूनही फुटायच्या बाकी होत्या. दिवसेंदिवस तू जास्तच धोकादायक बनत चाललायस. तू माझा मित्र नसतास तर मी तुला माझ्या एखाद्या वॉर्डमध्ये डांबून ठेवलं असतं. मी उदयच्या क्लिनिकमध्ये त्याच्या समोरच्याच खुर्चीत बसलो होतो. उदय अस्वस्थ होऊन तिथल्या तिथे येरझाऱ्या घालत होता. मी काय केलं? मी मलूल स्वरात म्हटलं. काय केलंस? अरे, हे सगळे खोटे ID तयार करून स्वतःला मेल केल्यास आणि वर विचारतोस काय केलं? उदय माझ्या अंगावर येत ओरडला. त्या आठवणी आता शरीरभर टोचत होत्या. कुणीतरी तीक्ष्ण हत्याराने मेंदूवर रेघा ओढाव्यात तशी एक जीवघेणी आणि असह्य जाणीव मनात पसरू लागली होती. नको नको या आठवणी, नको. मी डोकं गच्च धरून तिथेच मटकन खाली बसलो. उदय कुणाला तरी अगदी शांत स्वरात काहीतरी सांगत होता. त्याला हळूहळू जाग येत होती. डोळे उघडण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता, पण त्याला डोळे उघडता येत नव्हते. पण त्याच्या कानावर उदयच्या शांत स्वरातले शब्द मात्र पडत होते. एरवी मला संशय आला नसता, पण त्याने माझ्याच ID वापर करून स्वतःला मेल केलाय. उदय कुणाला तरी सांगत होता. मला क्षणभर धक्काच बसला, पण वाटलं खरंच कुणीतरी माझा पासवर्ड हॅक केला की काय. पण नंतर लगेचच माझ्या लक्षात ती चूक आली. ID चुकीचा होता. पण त्याने नवा ID तयार करताना स्पेलिंग बदललं. त्याने यूचा डबल O केला. माझ्या नावाचा नवा ID तयार करून त्याने स्वतःला मेल केली. लेखक नसतानाही तो आपण लेखक आहोत या कल्पनेत इतकी वर्ष जगत आलाय की आता त्याला खरोखरच वाटू लागलं की तो मराठीतला एक प्रसिद्ध लेखक आहे. त्याच्या कथा मी वाचल्या आहेत, पण त्या अप्रकाशित कथा आहेत, कारण त्या कधीही कुठेही प्रकाशित झालेल्या नाहीत. आजवर त्याची एकही कथा कुणीही कधीही प्रकाशित केलेली नाही. तो एक प्रूफ रीडर होता आणि त्याने प्रूफ रीडरच राहावं अशी सर्वांची इच्छा होती. वास्तव आयुष्यात तो पराभूत झाला, पण त्याच्या अफाट कल्पनाशक्तीने त्याला पराभूत होऊ दिलं नाही. त्याच्या घराच्या बंद दाराआड त्याने एक यशस्वी लेखकाचं विश्व उभारायला सुरुवात केली. बापजाद्यांनी ठेवलेल्या संपत्तीमुळे त्याला पैशाची ददात कधी भासली नाही. तो प्रूफ रीडिंग करायचा, कारण ती एकच गोष्ट त्याला साहित्यसृष्टीशी जोडून ठेवत होती. सुरुवातीला त्याची ही दोन विश्व वेगळी ठेवणं जमत होतं, पण नंतर मात्र कुणीतरी दाभणाने फाटलेला मेंदू शिवतोय असं वाटत होतं मला. उदयचे शब्द कानात रुतत होते. आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागासह.